गुड इव्हनिंग सगळ्यांना. व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आजचं जे सेशन आहे, आजच्या सेशनमध्ये एका महत्त्वाच्या टॉपिककडे आपण जाणार आहोत. बघा, आपण सायन्स हा जो सब्जेक्टचं प्रिपरेशन करतो, तर बेस जो आहे सगळ्या जगातली सगळी टेक्नॉलॉजी, सगळं काही इट इज बेस्ड ऑन द फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. म्हणून या तिघांना फंडामेंटल सायन्स असं म्हटलं जातं. आपण फिजिक्समध्ये जर भाग केले तर कायनेमॅटिक्स हा एक पार्ट वेगळा आहे, इलेक्ट्रॉनिक्स हा पार्ट वेगळा आहे, इलेक्ट्रिसिटी पार्ट वेगळा आहे, लाईट आणि ऑप्टिक्स वेगळं आहे, साऊंड वेगळं आहे, असं आपण डिफरन्शिएट करतो. मॉडर्न फिजिक्स वेगळं आहे. तसं केमिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे, ऑलरेडी मी तुम्हाला कदाचित बोललो असेल की केमिस्ट्री हा जो शब्द आहे हा केमिया शब्दापासून तयार झालेला आहे. केमिस्ट्री हा जो शब्द आहे हा केमियापासून तयार झाला आहे. केमिया या शब्दाचा अर्थ ब्लॅक कलर असा होतो. ब्लॅक कलर, केमिया शब्दाचा अर्थ आहे ब्लॅक कलर, काळा रंग. मग असा केमिया शब्द का निवडला गेला, तर ग्रीक भाषेमध्ये केमिया शब्दाचा अर्थ काळा रंग आहे. आणि जी आपली पूर्वज जुनी लोक ज्यांनी केमिस्ट्री शोधून काढलं, त्यांनी आर्टिफिशियली सर्वात आधी काळा रंग तयार केला, आर्टिफिशियली. मग हा जो काळा रंग आहे, जो त्यांनी त्याला केमिया नाव दिलं. आणि मग तुम्हाला चांगलं माहिती आहे की इंग्लिश लँग्वेज ही जी बिल्टअप झाली, ही लॅटिन आणि ग्रीक लँग्वेजवर बिल्टअप झाली, बेसिकली फॉर सायन्स, बरं का. म्हणून हा केमियाचा केमिस्ट्री झाला. आणि मग ही जी केमिस्ट्री आहे है ना, ही जी केमिस्ट्री आहे, केमियाचा बनला केमिस्ट्री. मग हिचे टाइप्स जे आहेत, तर यातला पहिला प्रकार जो आहे तो आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री केमिस्ट्रीची जगातली सर्वात मोठी ब्रांच आहे, सर्वात मोठी. ठीक आहे. याचं कारण पण तसं आहे, मूळ कारण त्याचं आहे की ही ब्रांच ज्या एका ॲटममुळे ओळखली जाते तो म्हणजे कार्बन. लक्षात घ्या, ही ब्रांच ज्याच्यामुळे ओळखली जाते त्याला तो कार्बन ॲटम आहे. मग आपल्याकडे जे कार्बन आहे तर एकूण एलिमेंट्स, टोटल एलिमेंट्सची संख्या जी आहे ती 118 आहे, बरोबर. आणि या 118 एलिमेंट्स पैकी एक कार्बन आहे. आणि 118 एलिमेंट्स पैकी कार्बन जो आहे ना, कार्बन हा राजासारखा आहे. कार्बनला स्पेशल ट्रीटमेंट आहे. कार्बनला एक वेगळी थेअरी कार्बनसाठी डिराइव्ड होते. आणि ही थेअरी, ही कार्बनची जी थेअरी आहे, तर कार्बन इतका स्पेशल का, कार्बनच्या नावाने एक स्पेशल ब्रांच आहे केमिस्ट्रीमध्ये, एवढं वैशिष्ट्य कार्बनला का मिळालंय. तर मित्रांनो, कार्बन हा जो आहे याच्यामध्ये एक प्रॉपर्टी आहे, ती या 117 एलिमेंट्स मध्ये नाहीये उरलेल्या, जी एकट्या कार्बन मध्ये. मग अशी कोणती प्रॉपर्टी आहे, असं काय करतो हा एकटा कार्बन, तर ते सगळ्यांनी समजून घ्या की एक्झॅक्टली ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, ती कार्बनमुळे का तयार झाली, किंवा कार्बनला एवढं महत्व त्याच्यामध्ये का देण्यात आलं. तर बघा, कार्बन, आता केमिस्ट्रीमध्ये प्रत्येक एलिमेंटची आपण कुंडली काढू शकतो, है ना. नव्हे कुंडली असतेच. ठीक आहे. प्रत्येक कार्बन हा आपण सी ने दाखवतो. ठीक आहे, कारण तो त्याचा सिम्बॉल आहे. द सिम्बॉल ऑफ कार्बन ॲटम इज अ सी. याचा ॲटॉमिक नंबर जो आहे, ॲटॉमिक नंबर आहे 6. ॲटॉमिक मास नंबर 12. ठीक आहे. आता 6 ॲटॉमिक नंबर आहे, म्हणजे कार्बनकडे टोटल इलेक्ट्रॉन जे आहेत ते सुद्धा आहेत 6. म्हणून कार्बनचं कॉन्फिग्युरेशन जर आपण बघितलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन,
तर तुमच्या लक्षात येईल पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आणि नंतरच्या ऑर्बिटमध्ये 4. बरं का, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आणि नंतरच्या ऑर्बिटमध्ये 4. दिस इज मीन ऑफ दॅट की हा जो कार्बन आहे या कार्बनकडे 4 फ्री इलेक्ट्रॉन आहेत. हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. 4 फ्री इलेक्ट्रॉन असल्यामुळे हा जो कार्बन आहे हा कार्बन 4 वेगवेगळ्या आणि डिफरंट एलिमेंट्सला, जसं हायड्रोजन आहे मग त्याने 4 सारख्या हायड्रोजनला तो बॉन्ड करू शकतो. मग हा 1 C आणि 4 H म्हणून इथे आपल्याला CH4 मिळाला आहे की नाही. तर इथे कार्बनचं वैशिष्ट्य असं आहे, कार्बनशी पण बॉन्ड फॉर्म करतो. मग परत ह्या कार्बनला 4, हा परत कार्बनला फॉर्म करेल, हा परत इकडे कार्बनला जाईल, इकडे परत कार्बन. असं कार्बनची ही जी साखळी आहे ही अनलिमिटेड वाढत जाऊ शकते. बघा तुम्हाला दिसतं इथे अनलिमिटेड कार्बन टू कार्बन, कार्बन टू कार्बन, कार्बन टू कार्बन कनेक्शन होताना आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे काय होतं की कार्बन कार्बन ही जी बॉन्डिंग होते, मग कार्बनला एक गुणधर्म निसर्गाने दिला की कार्बन कार्बनचा बॉन्ड फॉर्म होऊन एक लॉंग चेन फॉर्म होऊ शकते आणि या प्रॉपर्टीला कॅटेनेशन प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कॅटेनेशन. ही प्रॉपर्टी जी आहे ती आहे कॅटेनेशन. मग कार्बनला एवढं महत्व का, कार्बनला एवढी किंमत का? तर दॅट इज व्हेरी इझी अँड सिम्पल की कार्बन हा कॅटेनेशन करतो. लक्षात घ्या, कॅटेनेशन करतो. याला मराठीमध्ये खूप सुंदर शब्द आहे, याला मराठीमध्ये मालिका बंधन असं म्हणतात. किती सुंदर शब्द आहे बघा, मालिका बंधन. म्हणजे हा कार्बन टू कार्बन बंधनाची मालिकाच तयार करतो, चेन फॉर्म करतो बॉन्डची. म्हणून हा एकटा कार्बन, आता काळजीपूर्वक आहे का, कार्बन एवढं हे त्याला मिळालं की नाही, म्हणजे असं आपण म्हणूया कार्बन इज अ ॲव्हेंजर. कार्बनला आपण ॲव्हेंजर असं म्हणूया, ठीक आहे. आणि ॲव्हेंजर म्हटल्यामुळे मग याच्याकडे स्वतःचं काहीतरी शस्त्र पाहिजे. तर याचं स्वतःचं शस्त्र काय आहे? आता कॅप्टन अमेरिका जे आहे, कॅप्टन अमेरिकाकडे आय थिंक त्याच्याकडे ढाल असते है ना. थोर जो आहे त्याच्याकडे हॅमर असतो, बरोबर आहे की नाही. आयर्न मॅन जो आहे तो स्वतः आयर्नचा बनू शकतो. स्पायडरमॅन जो आहे तो उड्या मारून कुठेतरी जाऊ शकतो. हल्क आहे तो तर एकदम मोठा महापहलवान होऊ शकतो. तसं कार्बनची ही शक्ती आहे की कार्बनकडे काय आहे, शस्त्र काय, तर कार्बनकडे कॅटेनेशन नावाचं शस्त्र आहे. म्हणून तो एक ॲव्हेंजर आहे. आणि हा एकटा कार्बन इतके मोठे पराक्रम करतो. काय करतो बघा, मी तुम्हाला सांगतो. की हा जो कार्बन आहे, आता टोटल एलिमेंट्स मी किती सांगितले, 118 एलिमेंट्स मी तुम्हाला सांगितले. या 118 एलिमेंट्स मध्ये 117 वेगळे आणि एकटा कार्बन वेगळा. करेक्ट. तर लिसन व्हेरी केअरफुली, 117 एलिमेंट्स मिळून काहीतरी 80,000 इतके सबस्टन्स तयार करतात, इतके कंपाऊंड फॉर्म करतात. किती? 80,000 कंपाऊंड फॉर्म करतात. ठीक आहे, 80,000 कंपाऊंड. बघा 117 म्हणजे 117 जे एलिमेंट्स आहेत ते सगळे एलिमेंट्स हे किती फॉर्म करतात? 117 एलिमेंट्स 80,000 सबस्टन्स फॉर्म करतात. ठीक आहे. आणि कान खोल के सुन लो, हा एकटा कार्बन 5 to 6 लाख कंपाऊंड फॉर्म करतो. किती? 5 to 6 लाख एवढे कंपाऊंड हा एकटा कार्बन फॉर्म करतो. आता मला सांगा, सगळी केमिस्ट्रीची इंडस्ट्री जी आहे ती इंडस्ट्री ह्या कार्बन एकट्यावर चालते, एकट्यावर. लक्षात घ्या. म्हणून हा कार्बन स्पेशल आहे. लक्षात घ्या, हा कार्बन स्पेशल आहे. या कार्बनमुळे इतकी मोठी ऑर्गॅनिकची एक चेन तयार झाली, इंडस्ट्री तयार झालेली आहे.
म्हणून ह्या कार्बनच्या नावाने एक स्पेशल ब्रांच केमिस्ट्रीमध्ये चालते, तिला ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतात. म्हणून व्हॉट इज डेफिनेशन ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री? ऑर्गॅनिक केमिस्ट्री, the branch of chemistry which deals with the study of carbon and carbonic compounds is called as organic chemistry. ठीक आहे. मग मराठी सांगून देतो, मराठी नाव याचं है ना. मराठी नाव सांगतो, सेंद्रिय रसायनशास्त्र. सेंद्रिय रसायनशास्त्र. ठीक आहे. ऑर्गॅनिक. आता एक खूप चांगली पद्धत बऱ्यापैकी सगळीकडे रुळते की ऑर्गॅनिक फूड, ऑर्गॅनिक भाजीपाला है ना, हा मिळाला पाहिजे. मग ऑर्गॅनिक फूडसाठी, ऑर्गॅनिक भाजीपाला याच्यासाठी आपण मोस्टली काय करतो की डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात की जास्त हायब्रिड खाऊ नका किंवा जास्त फवारलेले वगैरे पदार्थ खाऊ नका असं आपल्याला सजेस्ट केलं जातं. मग आपण बघतो आता बाहेर बऱ्याच ठिकाणी बोर्ड लागलेले असतात, ऑर्गॅनिक फळे मिळतील, ऑर्गॅनिक भाजीपाला मिळेल असं आपल्याला मिळत राहतं, ते हे ऑर्गॅनिक. मग रेस्ट ऑफ द स्टडी जो आहे, ज्याच्यात तुम्ही बॉन्डिंग्स वगैरेचा स्टडी केमिस्ट्रीमध्ये करतात, तिला म्हणतात इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याला काय म्हणतात? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, असेंद्रिय रसायनशास्त्र. ठीक आहे. तिसरा एक प्रकार आहे पॉलिमर केमिस्ट्री. तिसरा प्रकार आहे पॉलिमर केमिस्ट्री. पॉलिमर. ठीक आहे. आता पॉलिमर केमिस्ट्री म्हणजे काय, तर अगदी सोपं सांगतो तुम्हाला. ज्या केमिस्ट्रीमध्ये प्लास्टिकचा स्टडी केला जातो. काय? ज्या केमिस्ट्रीमध्ये प्लास्टिकचा स्टडी केला जातो, दॅट इज द पॉलिमर केमिस्ट्री. म्हणून ही पॉलिमर केमिस्ट्री. ओके. फिजिकल केमिस्ट्री हा एक केमिस्ट्रीचा प्रकार आहे. फिजिक्सशी रिलेटेड जे काही प्रॉपर्टीज केमिस्ट्रीमध्ये आपण यूज करत असतो, वन ऑफ द टफेस्ट पार्ट ऑफ केमिस्ट्री दॅट इज फिजिकल केमिस्ट्री. सगळ्या प्रकारचे अनालिटिकल ऑपरेशन ज्या केमिस्ट्रीमध्ये होतात ते अनालिटिकल केमिस्ट्री. बरं का. सगळ्या प्रकारचे अनालिसिस जे आहेत, केमिकल अनालिसिस बिलॉंग्स टू द अनालिटिकल केमिस्ट्री. अजून एक प्रकार जो आहे ॲग्रोपेस्टिसाइड नावाचे एक ब्रांच केमिस्ट्रीमध्ये आहे. ॲग्रोपेस्टिसाइड. आता यू नो व्हेरी वेल की शेती जी आहे, शेतीमध्ये प्रचंड फवारणी करावी लागते, कारण प्रचंड इतकं म्हणजे हे जे सगळे किटाणू वगैरे आहेत हे वाढण्याचं इतकं प्रमाण वाढलं की सगळ्या पिकांवर रोग पडायला लागलेत है ना. कापसावर आजार पडतो, आपण त्याला लाल्या रोग म्हणतो, है की नाही. तुम्ही भेंडी पेरली तर भेंडीवर आळ्या पडतात. ठीक आहे. अगदी मका सारखं पीक की ज्याला किती कोटिंग असते, त्या मक्यात सुद्धा आळ्या पडायला लागल्या, है की नाही. तर हे एक लक्षण आहे की आपल्या आजूबाजूची जी सिस्टीम आहे, बायोलॉजिकल सिस्टीम आपण ज्याला म्हणू, एन्व्हायरमेंट, तर ती डिस्टर्ब झालेली आहे. आणि त्या डिस्टर्बन्समुळे हा सगळा प्रकार आपण अनुभवतोय. तर हे बिचारे शेतकऱ्याला तर याच्यातून काढावं लागेल ना. जर त्याने फवारणीच केली आणि त्याला उत्पन्न काय येणार, त्याच्यामुळे तो सुद्धा नाईलाजाने फवारणी करतो. कळतंय. मग या फवारणीमुळे काय होतं की ही इंडस्ट्री प्रचंड वाढली. म्हणजे इतकी ग्रोथ झाली आहे ॲग्रोपेस्टिसाइडची की तुम्हाला आपण बघतो भाजीपाला वगैरे फळ पिकांमध्ये की अगदी जी फ्लावर असते किंवा कोबी जी असते, तर त्याला इंजेक्शन दिलं की 2-3 दिवसात ती फळं अगदी चेंडू एवढी असतात आणि ती डायरेक्ट फुटबॉल एवढी फळं होऊन जातात. हे होतंय, आपण बघतोय. आणि हे सगळं हे ॲग्रोपेस्टिसाइड्समध्ये आलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स, हार्मोन्स, काय काय तयार होत नाहीये. आपण पूर्वी माणूस आजारी पडला तर माणूस टॉनिक घ्यायचा डॉक्टरकडून, आता पिकांना टॉनिक दिलं जातं की नाही. तर ते ॲग्रोपेस्टिसाइडमध्ये मोस्टली आहे. त्यानंतर एक केमिस्ट्री आहे ती डेअरी केमिस्ट्री आहे. डेअरी केमिस्ट्री.
ही ब्रांच किंवा हा जो अभ्यास आहे डेअरी केमिस्ट्री हा खूप जास्त प्रमाणात आपल्याकडे वाढलेला आहे. त्याचं कारण सांगतो की तो का वाढलेला आहे. प्रचंड दुधाची गरज आपल्याकडे असते कारण लोकसंख्या खूप आहे आणि ट्रॅडिशनली किंवा आपण म्हणूया की आपल्याकडे खूप जास्त दुधाचे फॅन आहेत बरं का. त्याचं कारण पण आहे की आपल्या संस्कृतीमध्ये अगदी भगवान श्रीकृष्ण वगैरे तिथून आपल्यावर दूध हे खूपच हेल्दी आणि हे असतं असं आपल्याला शिकवलं गेलं आणि बाय सायन्स दूध हे एक पूर्ण अन्न आहे. कळलं का. म्हणजे तुम्ही ग्लासभर दूध पिऊन झोपलात तर तुम्ही न जेवता झोपलात तरी चालतं, इतकं ते हेल्दी फूड आहे. म्हणून आपण दुधाचा एक सेपरेट स्टडी केमिस्ट्रीमध्ये आहे. म्हणजे सगळं डेअरीमध्ये आपण वापरतो. मग अगदी दूध शेतकऱ्यापासून आल्यापासून त्याचा फॅट काढायचा है ना. तर तुम्ही बघा डेअरीवर जर गेलात कधी तर फॅट काढायचं मशीन असतं तिथे. त्या मशीनमध्ये केमिकल्सचा यूज करून तुम्ही फॅट काढू शकतात की या दुधामध्ये फॅट्स किती आहेत है ना. त्यानंतर त्याच्यात पण काही आपण काय म्हणतो भेसळ म्हणतो आपण की यात पण खूप सारी भेसळ होताना आपल्याला दिसते. ते फॅट वाढावं म्हणून काय 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 प्रकारचे प्रयोग दूधवाले करत असतात. ते पण आपण आजूबाजूला अभ्यासलं पाहिजे. मग ही डेअरी केमिस्ट्री पुढे काय करते तर दुधापासून वेगवेगळे पदार्थ तयार करणे. म्हणजे तुम्ही बघा आज जर आपण हॉटेल्समध्ये जेवायला गेलो तर मोस्ट डिमांडिंग फूड जर काही असेल तर ते पनीर आहे है ना. मग हे पनीर आता तुम्ही इमॅजिन करा, एक एक विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला की आपल्या प्रत्येकाच्या घरी इमॅजिन करा, काळजीपूर्वक ऐका. आपल्या वडिलांशी बोला, आजोबांशी बोला की पूर्वी प्रत्येकाची शेती होती आणि प्रत्येकाकडे गाई म्हशी होत्या. भारतामध्ये पशुधन जे होतं ते पूर्वी खूप जास्त होतं. आत्ताही पशुधनामध्ये भारत हा जगात 1 नंबर 2 नंबरवर असतो, नो डाऊट. पण भारताची लोकसंख्या ज्या पटीने वाढत गेली, म्हणजे इमॅजिन करा तुम्ही की पूर्वी लोकसंख्या जेव्हा 80 कोटी होती देशाची तेव्हा जितक्या गाई म्हशी देशात होत्या तितक्या आज राहिलेल्या नाहीत. गावाच्या गावात शेतकीच्या गावांमध्ये म्हशी नाही आहेत, गायी नाही आहेत आणि तरी सुद्धा आपल्याला दूध मिळत आहे. आपण दूध आयात करत नाहीत तरी सुद्धा दूध मिळतंय. तर हे दूध येतं कुठून आहे. म्हणजे माझा अगदी सोपा प्रश्न आहे, मागे न्यूजपेपरला पण आलेलं होतं की देशामध्ये दुधाचं उत्पन्न दिवसाला 16 लाख कोटी लिटर इतकं आहे. किती आहे? 16 लाख करोड. 16 कोटी लिटर, 16 लाख कोटी नाही, 16 कोटी लिटर इतकं दुधाचं उत्पन्न आहे. आणि आपली गरज आहे 64 कोटी लिटर, म्हणजे 4 पट गरज आहे. आणि उत्पन्न किती आहे? फक्त 16 कोटी आहे. आणि तरी प्रत्येकाला दूध भेटतंय. तर थोडा विचार करा, हे दूध येतं कुठून आहे आणि तुमच्या घरी येणारं दूध हे खरंच 100% शुद्ध दूध आहे का हे पण तुम्हाला बघावं लागेल. कारण यात सगळ्यात जादू जी ब्रांच करते ती डेअरी केमिस्ट्री आहे, लक्षात घ्या. तर याच्यात भरपूर आहे. मग पनीर तयार करणं, दही तयार करणं, आईस्क्रीम तयार करणं, दुधापासून वेगवेगळ्या प्रकारची मेडिसिन्स तयार करणं, दुधाची पावडर तयार करणं. आपल्याकडे आपली संस्कृती कृषीप्रधान आहे म्हणून आपल्याकडे ताजं ताजं दूध आपण आणू शकतो. बाहेर तुम्ही गेलात ना, अमेरिका, युरोपमध्ये, तुम्हाला दुधाचं पावडरच मिळणार. म्हणजे तुम्ही घरी दूध ते पावडर आणून ठेवायचं, ते पाण्यात टाकायचं आणि दूध बनवायचं, असं दुधाचं पावडर तिकडे मिळतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने डेअरी केमिस्ट्री हा एक भाग आहे. जर आपण रिसेंट आता जर याच्यात बघितलं तर एक नवीन बायोकेमिस्ट्री नावाची एक ब्रांच आहे, बायोकेमिस्ट्री. त्यानंतर ज्याच्यात तुम्ही न्यूक्लिअर एनर्जीचं काम करतात, दॅट इज न्यूक्लिअर केमिस्ट्री, हा एक स्वतंत्र प्रकार केमिस्ट्रीमध्ये आहे. अशा सब ब्रांचेस वगैरे असं पकडून केमिस्ट्री हे खूप विस्तारलेलं शास्त्र आहे, प्रचंड विस्तारलेलं आहे, कळतंय. आणि या सगळ्या केमिस्ट्रीचा जो राजा आहे तो आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. कारण 5 ते 6 लाख सबस्टन्सेस तुम्हाला फक्त आणि फक्त कार्बन पासून तयार करताना मिळतात. म्हणून ऑर्गॅनिक केमिस्ट्री प्रत्येक विद्यापीठामध्ये सेपरेट ब्रांच सुद्धा आहे. आणि ह्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला डिमांड सुद्धा तितकं जास्त आहे. आपल्या जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये सुद्धा
KBCNMU मध्ये सुद्धा सर्वात जास्त डिमांड असणारी ब्रांच केमिस्ट्रीमध्ये ऑलवेज फक्त आणि फक्त ऑर्गॅनिक केमिस्ट्री. जे टॉप मेरिटोरियस स्टूडेंट असतात ते ऍडमिशन घेतात ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला. ठीक है, तो चलो आगे बढ़ते हैं. बघा, सबस्टन्स कोणताही असो, तर आपल्या आजूबाजूला कुठलाही पदार्थ असेल तर तो आयदर इट मे बी स्थायू म्हणजेच सॉलिड, इट मे बी लिक्विड म्हणजेच द्रव, आणि इट मे बी गॅसेस म्हणजेच गॅस. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे पदार्थ आहेत ते एक तर स्थायू स्वरूपात आहेत, एक तर वायू स्वरूपात आहेत, द्रव स्वरूपात आहेत. आणि हे सबस्टन्सेस जे आहेत, तुम्ही तुमच्या मनात बघा, एक प्रयोग करा. तुमच्या मनात काहीही आलं, काही इन द सेन्स काय, कोणताही पदार्थ आला तुमच्या मनात, तर तो एकतर सॉलिड आहे, एकतर लिक्विड, एकतर गॅस आहे. चला ट्राय करा. म्हणजे आपल्या आजूबाजूची सृष्टी फक्त 3 गोष्टींनी बनली आहे. एक सॉलिड, सेकंड लिक्विड, अँड थर्ड इज अ गॅस. चौथं काहीच नाहीये. तुम्ही विचार करा, तुम्हाला जे सुचेल ते, जी गोष्ट मनात येईल ती विचार करायची, तिला स्केल लावायचा, सॉलिड आहे का, लिक्विड आहे का, गॅस आहे. या तिघांपैकी एक आहे म्हणजे आहे. म्हणजे आपलं विश्व, आपलं जग, हे सगळं जे काही तयार झालंय, जे काही बनलेलं आहे, त्याचं मूळ बेस आहे 3 स्टेट्स ऑफ मॅटर: सॉलिड, लिक्विड अँड गॅस. लक्षात घ्या. एखादा पदार्थ सॉलिड आहे, व्हाय इट इज सॉलिड. एखादा पदार्थ लिक्विड आहे, तो व्हाय इट इज लिक्विड. एखादा पदार्थ गॅस आहे, तर पुढचा प्रश्न आहे की व्हाय इट इज अ गॅस. हे आपल्याला अभ्यासता आलं पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला मोस्टली समजून घ्यावं लागेल की पदार्थ हा कसा फॉर्म होतो, स्ट्रक्चर. बर का. आता आपण सजीव आहेत. आपण आपल्या स्वतःची बांधणीचा जर विचार केला, म्हणजे आपलं शरीर जे, आपल्या शरीराची बांधणी सुद्धा, आता मी जेव्हा 10वीच्या वर्गात शिकवत होतो तेव्हा मी त्यांना पण सांगितलं की बघा, आपला जन्म हा आईच्या उदरातून होतो, आईच्या पोटातून होतो. आईच्या पोटामध्ये, आईच्या गर्भपिशवीमध्ये आपलं सर्वात पहिलं जे फॉर्मेशन आहे ते काय? सेल आहे की नाही. आधी आपण आईच्या पोटात एक पेशी म्हणून तयार होतो, कळतंय. त्या सेलचे पहिल्या 15 ते 20 दिवसामध्ये टिश्यू होतात, टिश्यू. मग हे टिश्यू आपल्या आईच्या गर्भामध्ये वाढायला सुरुवात होते आणि ते हळूच आपल्याला आईच्या शरीराशी नाळने जोडले जातात. हे टिश्यू हळूहळू 3-4 महिन्याला पर्यंत आपल्या आईच्या शरीरात आपले ऑर्गन्स तयार व्हायला लागतात. ब्रेन फॉर्म होतो, हार्ट फॉर्म होतं, लंग्स फॉर्म होतात, लिव्हर फॉर्म होतं, हात फॉर्म होतात, है ना. आपण बघतो की एखादा एम्ब्रियो समजा आहे, तर तो एम्ब्रियो आईच्या पोटात असा असतो, आहे की नाही. मग काही दिवसांनी त्याला शरीराचा पूर्ण असा आकार यायला लागतो आणि असे 2 हात तयार होतात, कळतंय. नंतर त्याचं शरीर पूर्ण आकार घ्यायला लागतं. मग तो असा 2 हात आणि असे 2 पाय आपल्याला दिसतात. असा एम्ब्रियो वाढत जातो की नाही. तसं ऑर्गन्स तयार होतात. मग हे जे ऑर्गन्स फॉर्म झालेले आहेत आपले, हे सगळे जुळतात ना एकमेकांशी. आपलं शरीर एकमेकाला जुळलेलं आहे की नाही. तर ऑर्गन टू ऑर्गन एकमेकांना कनेक्ट का होतात? बिकॉज दे फॉर्म द सिस्टीम. ते काय फॉर्म करतात बाळांनो? सिस्टीम फॉर्म करतात. कशी सिस्टीम फॉर्म करतात? तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या सिस्टीम आहेत.
आपल्या शरीरामध्ये आपण श्वास घेतो म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, कारण आपण त्याच्या मदतीने रेस्पिरेशन करतो. मग रेस्पिरेशन कुठून सुरू होतं? नॉस्ट्रिल्स पासून, नाकपुडी म्हणतो आपण, नॉस्ट्रिल्स पासून ते सुरू होतं. मग श्वास घेतला की ते चाललं, श्वास नलिकेतून आपल्या लंग्स मध्ये जातं, आहे की नाही? म्हणून लंग्स, रेस्पिरेटरी ट्रॅक, नोज, हे सगळं काय आहे? तर आपण श्वास घेतो म्हणजे आपण ऑक्सिजन घेतो, तो ऑक्सिजन आपल्या रक्तात जातो लंग्स मधून. आपलं लंग्स आपल्या लंग्स मधून हार्टकडे सगळे हे ऑक्सिजन पुरवला जातो, मग तो मिक्स होतो रक्तात आणि सगळीकडे ते ऑक्सिजन युक्त रक्त जातं. म्हणून रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. आपल्या शरीरामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे बघा, खाया पिया पचाया, आहे की नाही? रगडून खातो आपण, दाबून खातो. मग हे जे खाणं आहे, रगडून खाणं आहे, हे पचतं ना डायजेस्टिव्ह सिस्टीममुळे. डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्या जन्माच्या वेळी तयार होते की नाही? बघा, आपलं तोंड तयार होतं, मग अन्न नलिका तयार होते, मग इथे जठर तयार होतं ज्याला आपण स्टमक म्हणतो, आहे की नाही? मग लिव्हर तयार होतं, ठीक आहे? त्याला लागून मग लहान आतडे, मोठे आतडे, असं एक डायजेस्टिव्ह सिस्टीम तयार होते. लहान आतडं, मोठं आतडं, त्यात अन्न फिरून 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 आपल्या ॲनस मधून ते बाहेर निघतं, जो ज्याला आपण विष्ठा किंवा मैला म्हणतो, ठीक आहे? त्यानंतर आपल्या शरीरामध्ये नर्व्हस सिस्टीम आहे की नाही? नर्व्हस सिस्टीम, ज्याला आपण मराठीमध्ये चेतासंस्था असं म्हणतो. नर्व्हस सिस्टीम, चेतासंस्था, आहे की नाही? बिकॉज हा जो एक पार्ट आहे की आपल्या शरीरात काहीही असलं तर मेंदूला कळतं, तर मेंदूला कळणं म्हणजे नर्व्हस सिस्टीम आहे, मग तो त्याच्यावर रिस्पॉन्सेस देत राहतो, कळतंय? आपल्या शरीरात रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ना? आपल्याला लग्नानंतर बाळ होणं, ही सिस्टीम जी आहे ना, आपल्या सेक्स्युअल ऑर्गन्सशी जोडलेली ही सिस्टीम म्हणजे तुमची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, आहे की नाही? ती रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, बरोबर? आपली हाडं आहेत, आहे की नाही? बोन्स सगळे एकमेकांना जोडले, कवटीपासून तर तळपायापर्यंत, बरोबर आहे? ही सगळी आपली जी सिस्टीम आहे तिला आपण स्केलेटन सिस्टीम म्हणतो. स्केलेटन सिस्टीम आहे, बरोबर की नाही? मग मेरे प्यारे दोस्तो, मला सांगा, या सगळ्या सिस्टीम एकमेकांना जोडल्या है ना, म्हणून ऑर्गन्स पासून तयार होते ऑर्गन्सची सिस्टीम, ऑर्गन्स सिस्टीम, कळलं का? आणि ऑर्गन सिस्टीम्स पासून तयार होते बॉडी, कारण ह्या सगळ्या एकत्र आल्या की मग तयार झालेली असते तुमची बॉडी, कळलं का? मग जसं आपली बॉडी ही एका छोट्या सेल पासून तयार झालेली आहे, छोटासा सेल एकदम, है की नाही? तसं जे सबस्टन्स आपल्या आजूबाजूला आहेत, लोखंड आहे, पाणी है ना, अभी मैंने जिसका जिक्र किया, दूध है, ठीक है, व्हॉट एव्हर यू सी, जे तुम्ही बघाल ते सगळं, हे सगळं एका स्मॉलेस्ट सबस्टन्सने तयार झालं, त्याला आपण म्हणतो ॲटम. म्हणजे जसं सजीवांमध्ये सेल आहे तसं सबस्टन्स मध्ये ॲटम आहे, लक्षात घ्या. मग जसं सेल सेलला जोडली की टिश्यू तयार होतो, आणि या टिश्यूचे टाइप्स पडतात, पुढे बायोलॉजी शिकवेल तेव्हा सांगेल. ॲडिपोज टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, है ना, मस्क्युलर टिश्यू, हे सगळे टिश्यू आहेत. तसं इकडे ॲटम्सला मिळाले की मॉलिक्युल्स तयार होतात, बरं का? वेगवेगळे ॲटम एकमेकांना मिळाले की कंपाऊंड्स तयार होतात. जसं मिठामध्ये Na आणि Cl असतं, मग Na एक वेगळा ॲटम आहे, Cl हा वेगळा ॲटम आहे, लक्षात घ्या. म्हणून NaCl हा कंपाऊंड आहे, मीठ कंपाऊंड आहे. हायड्रोजन प्लस हायड्रोजन H2 हा मॉलिक्यूल आहे, सेम एलिमेंट, सेम ॲटम एकत्र आला, मॉलिक्यूल तयार झाला, कळतंय? पण डिफरंट ॲटम एकत्र आले, कंपाऊंड तयार झाला, NaCl.
मग कंपाऊंड्स पासून तयार होतं तुमचं मिक्सचर, लक्षात घ्या. आणि मिक्सचर पासून तयार होतो तुमचा सबस्टन्स, आणि सबस्टन्सचा स्मॉलेस्ट पार्ट म्हणजे ॲटम, आणि बॉडीचा स्मॉलेस्ट पार्ट म्हणजे सेल. टेक अ स्क्रीनशॉट घेत राहा सगळ्या गोष्टींचे. दिस इज इम्पॉर्टंट. हे इम्पॉर्टंट आहे की एखादा पदार्थाची रचना कशी आहे, तो कसा बांधला जातो, कसा तयार होतो, कळलं का. तर सगळे पदार्थ आपल्या आजूबाजूला जे आपण वापरतोय, कळतंय का, हे सगळे कंपाऊंड्स आहेत, सगळे मिक्सचर्स आहेत, आणि एकमेकांमध्ये मिक्स करून आपण मग सबस्टन्सेस तयार करत बसलो, कळतंय. तर असं आपण एक स्ट्रक्चर बघितलं की कुठलाही सबस्टन्स हा कशा पद्धतीने फॉर्म होत असतो, तर हे आपल्याला दिसलं. ठीक आहे, आता पुढे जाऊया. मग एखादा पदार्थ हा सॉलिड आहे, एखादा पदार्थ हा सॉलिड आहे हे आपण कसं ओळखायचं, किंवा नेमके काय काय लॉजिक किंवा काय थेअरी याच्या मागे. तर अगदी सिंपल आहे की एखादा पदार्थ हा सॉलिड आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये ॲटम्स आहेत, आणि ॲटम्स क्लोजली पॅक्ड, atoms closely packed with each other. Atoms are closely packed with each other. कसं, हा बघा, हा एक ॲटम हा दुसऱ्याला असा चिपकला आहे, हा तिसऱ्याला चिपकला, हा चौथ्याला चिपकला, हे असे चिपकलेले आहेत, समजलं. मग हे एकमेकांना ज्या वेळेला असे इतके घट्ट चिपकलेले आहेत, क्लोजली पॅक्ड विथ इच अदर आहेत, है की नाही. तर हे क्लोजली पॅक्ड विथ इच अदर असल्यामुळे ते सॉलिड आहेत, म्हणून वी कॅन हँडल इट. आपण त्याला रीतसर हाताळू शकतो, त्याला शेप आहे, त्याला पर्टिक्युलर साईज आहे, त्याला व्हॉल्यूम आहे, म्हणून तो सॉलिड आहे. लक्षात घ्या, म्हणून तो सॉलिड आहे. सॉलिड्स हॅव अ पर्टिक्युलर शेप अँड साईज, सॉलिड्स हॅव अ व्हॉल्यूम, ते जागा व्यापतात, दे अक्वायर द स्पेस. व्हॉल्यूम म्हणजे काय, टू अक्वायर द स्पेस, है ना. मी जर इथे पेन ठेवून दिला तर पेनाने तेवढी जागा घेऊन घेतली, कळलं का. याला म्हणतात, त्याला स्वतःचा आकारमान असणं. व्हॉल्यूम म्हणजे काय, आकारमान, कळलं का. तर ह्या पद्धतीने जे सॉलिड्स आहेत ते, त्यांना व्हॉल्यूम असतो, शेप साईज असतो, है ना. आता हे एकमेकांना खूप क्लोजली पॅक असतात, क्लोज, आणि यांच्यामध्ये एक फोर्स असतो, त्याला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स असं म्हणतो, इंटरमॉलिक्युलर फोर्स. ठीक आहे, मराठीमध्ये याला आंतररेणवीय बल असं म्हणतात, बरं का. आता मराठी शेवटी सुंदर भाषा आहे, तर त्याला मराठीमध्ये रेणू, मॉलिक्यूल म्हणजे काय, रेणू, रेणूंमध्ये फोर्स, म्हणून आंतररेणवीय, फोर्स म्हणजे बल, म्हणून आंतररेणवीय बल असं त्याचं नाव पडलं. ठीक आहे, आंतररेणवीय बल. जर अणूंमध्ये फोर्स असेल, अणूंमध्ये जर फोर्स असेल तर त्याला आपण आंतर अण्वीय बल असं म्हणतो, आंतर अण्वीय बल असं त्याचं नाव आहे, कळलं का. तर हे पण लक्षात ठेवा सगळ्यांनी. हा सॉलिडमध्ये खूप जास्त असतो, स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स. जर आपण लिक्विड मध्ये बघितलं, लिक्विड हेच जर आपण लिक्विड मध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की लिक्विड मध्ये हे ॲटम एकमेकांपासून जरा असे दूर असतात. लिक्विड मध्ये हे ॲटम एकमेकांपासून जरा असे दूर असतात, आणि हे दूर असल्यामुळे हा जो फोर्स आहे ना यांच्यामध्ये, हा थोडा वीक असतो ॲज कम्पेअर टू सॉलिड, है ना. वीक असतो थोडा, म्हणून मी असं पण लिहू शकतो ना, वीकर दॅन सॉलिड, वीकर दॅन सॉलिड असं पण मी लिहू शकतो, बरोबर. आणि याच्यामुळे याला वाहण्याचा गुणधर्म आहे, फ्लो, तो वाहू शकतो ना.
याला प्रवाहिता असं पण म्हणतात मराठीत. प्रवाहिता, वाहून जाण्याची क्षमता असणे, प्रवाहिता. बरं का. लिक्विड कॅन फ्लो, समजतंय. लिक्विड्सला स्वतःला कोणताही शेप नसतो. असतो का? तुम्ही कधी असं म्हटलंय का की आमच्या नळाला चौकोनी पाणी येतं, है ना, आमची म्हैस गोल दूध देते. गोड देऊ शकते, गोल कुठून देणार, है ना. गोल बादलीत टाकलं तर गोल दूध आणि चौकोनी डब्यात टाकलं तर चौकोनी दूध. लिक्विड्स ज्या कंटेनरमध्ये तुम्ही टाकतात त्या कंटेनरमध्ये चा आकार ते धारण करतं. कळलं का? म्हणून लिक्विड्सला स्वतःचा आकार नसतो. नंतर आहे गॅस. नंतर आहे गॅस. याच्यात काय, ऍटम्स डायरेक्ट हे भले मोठे दूर आहेत एकमेकांपासून, एकदम दूर. म्हणजे ऍटम मध्ये जे डिस्टन्स आहे, ऍटम मधलं डिस्टन्स लई दूर आहे एकमेकांपासून, भरपूर दूर. कळलं का? त्याच्यामुळे तुम्ही ऍटम एकमेकांपासून दूर असणं. कळलं का? याच्यामुळे गॅसेस हे आपल्याला पकडूच नाही शकत. तुम्ही या रूम मध्ये हवा आहे, मी सगळी हवा नाही पकडू शकत. इथे असा हात मारला, थोडी हवा पकडली, पण बाकी आयटम्स तर गेले ना दूर कुठेतरी, त्यांना मी कॅचच नाही करू शकत आहे, त्यांना मी पकडूच नाही शकत आहे. म्हणून तुम्ही गॅस पकडू नाही शकत. लिक्विड पण तुम्ही पकडू नाही शकत. नदीतलं पाणी पकडा बरं, पकडलं, बाकीचं फ्लो होऊन गेलं, वाहून गेलं. कळलं का? तर ह्या पद्धतीने तुम्ही सॉलिड, लिक्विड, गॅस यांची फॉर्मेशन जी आहे ती ऍटम बेस फॉर्मेशन आहे. कळतंय? ऍटम बेस फॉर्मेशन आहे. कळतंय? मग युगानुयुगे, आदी अनादी अनंत काळापासून मित्रांनो पदार्थाच्या तीनच अवस्था आपल्याला माहिती होत्या, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्या पण आता जस्ट बघितल्या. ओके. मग नेमकं मॉडर्नायझेशन सायन्सचं ज्या वेळेला झालं तर या स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये काही रिसर्च झाला का? जगभरामध्ये जो काही रिसर्च चाललेला आहे तो रिसर्च किती, कोणत्या स्टेजपर्यंत आता पोहोचलेला आहे ते बघूयात. फक्त 1 मिनिट मी पाणी घेतो. थँक्यू. कळलं का? तर आता या ज्या स्टेट्स ऑफ मॅटर आहेत याच्यात रिसर्च व्हायला. हा रिसर्च खूप मोठा आहे, खूपच मोठा रिसर्च आहे. आणि वेगवेगळ्या नवीन स्टेट ऑफ मॅटर सुद्धा मानवाला रिसर्चमध्ये सापडल्यात. आणि 4th स्टेट ऑफ मॅटर ही मानवाला सापडली, जिचं नाव आहे प्लाझ्मा. प्लाझ्मा 4th स्टेट ऑफ मॅटर, पदार्थाची चौथी अवस्था. कितवी अवस्था? चौथी अवस्था, 4th स्टेट ऑफ मॅटर. कळलं का? प्लाझ्मा. पदार्थाची चौथी अवस्था आहे ही. जी प्लाझ्मा अवस्था आहे ही सॉलिड आणि लिक्विडच्या मधल्या अवस्थेसारखी आहे. म्हणजे तुम्हाला अगदी सोपं सांगतो, आपण जेल लावतो ना केसांना, तर केसांना जे जेल लावतो, जे भांड्यात जसं दिसतं ना, तर त्याच टाईपचं ही एक अवस्था आपल्याला मिळते, प्लाझ्मा नावाची. ही अवस्था रुटीन लाईफमध्ये तुम्ही कधी जगू नाही शकत, अनुभवू नाही शकत. म्हणजे तुम्ही जसं सॉलिड हँडल करतात, लिक्विड हँडल करतात, गॅस वापरतात, तसं तुम्ही प्लाझ्मा रुटीन डेली लाईफमध्ये वापरणं अवघड आहे. कारण त्याची 2 कारणं आहेत. देर आर 2 reasons why should we not using the plasma in our daily life, because the first reason behind that is you must have to maintain 600 degree Celsius temperature. मिनिमम 600 डिग्री तापमान तुम्हाला प्लाझ्मासाठी स्टोअर करावं लागतं. ठीक आहे. सेकंड थिंग, तुम्ही नॉर्मल पॉट्समध्ये, नॉर्मल भांड्यांमध्ये
प्लाझ्मा साठवू शकत नाही, ठेवू शकत नाही, बिकॉज प्लाझ्मा स्टोअर करायला, प्लाझ्मा साठवायला तुम्हाला मॅग्नेटचे पॉट लागतात, मॅग्नेटिक पॉट्स लागतात. कळतंय? ते मॅग्नेटिक पॉट्स आपल्याकडे कसं मेंटेन करणार एवढं टेम्परेचर वगैरे. पण जगात प्लाझ्माबद्दल खूप रिसर्च सुरू आहे. पण भारतामध्ये सुद्धा प्रचंड मोठी रिसर्च इन्स्टिट्यूट ही प्लाझ्माबद्दलची आहे. जर तुम्ही गांधीनगरला गेलात, अहमदाबादला गेलात, तर अमूलची जिथे फॅक्टरी आहे, अमूल है ना, किती मोठा ना ब्रँड अमूल भारताचा, अमूलच्या फॅक्टरीच्या शेजारी इन द सेन्स भिंतीला भिंत म्हटलं तरी चालेल, अमूलचा कॅम्पस, त्याला लागून जो कॅम्पस आहे तो आहे इंडियन प्लाझ्मा रिसर्च इन्स्टिट्यूट, ज्याला शॉर्टली IPR असं म्हटलं जातं. IPR, ठीक आहे. इंडियन प्लाझ्मा रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे प्लाझ्मा संशोधन केंद्र कुठे आहे असं जर आपण म्हटलं तर प्लाझ्मा संशोधन केंद्र हे अहमदाबाद या ठिकाणी आहे आणि खूप मोठं इन्स्टिट्यूट आहे. मी स्वतः त्या ठिकाणी गेलेलो आहे आणि खूप 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 रिसर्च सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून. तर तिथे काय केलं जात आहे तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की जे स्टार्स असतात, स्टार्स, सूर्य स्टार आहे की नाही, आहे ना, तारा आहे, तारा, ठीक आहे. आपल्याला 5वी मध्ये शिकवलं होतं, इयत्ता 5वी मध्ये, की ग्रह आणि ताऱ्यांमध्ये काय फरक असतो. तुम्ही आकाशाकडे बघितलं आणि आकाशाकडे बघितल्यानंतर कोणाला ग्रह म्हणायचं आणि कोणाला तारा म्हणायचं, तर सोपं सांगितलेलं होतं आपल्याला की जे लुकलुकतात, ब्लिंकिंग स्टार्स, जे आकाशात लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात आणि जे लुकलुकत नाहीत ते ग्रह, ठीक आहे. तर तारा आहे, सूर्य तारा आहे, असे कितीतरी तारे आहेत, करोड्स ऑफ मिलियन्स ऑफ स्टार्स आर देअर इन द गॅलेक्सी. तर हे सगळ्या स्टार्सवरची जी अवस्था आहे ती असते प्लाझ्मा. तर या इन्स्टिट्यूटमध्ये IPR मध्ये सूर्याच्या किंवा ताऱ्यांच्या पृष्ठभागावर जशी अवस्था असते ती निर्माण करायचा प्रयत्न करतात आणि तिथे प्लाझ्मा फॉर्म होतो. मी स्वतः तो फॉर्म होताना बघितला. पण पूर्वी तर काही वर्ष म्हणजे 8-10 वर्ष प्लाझ्माचा 1 सेकंद सुद्धा फॉर्मेशन रिसर्चमध्ये सापडत नव्हतं. खूप रिसर्च चालला होता, प्रचंड पैसे खर्च होत होते, पण प्लाझ्मा मिळत नव्हता. लास्ट इयर ज्या वेळेला आपली नोबेल फाउंडेशनची NSTS परीक्षेची सहल मी नेली होती IPRला, तर त्या सहलीच्या वेळी आम्ही IPRला जेव्हा गेलो तेव्हा प्लाझ्मा तयार होताना त्यांनी आम्हाला दाखवला सुद्धा आणि तो 9 ते 10 सेकंद टिकतोय. आता बघा, इतक्या वर्ष रिसर्च केल्यानंतर तो प्लाझ्मा 9 ते 10 सेकंद टिकतोय, एवढं त्यांना यश मिळालंय. म्हणजे बघा रिसर्च किती क्वालिटी असतो आणि किती मोठा असतो हे पण समजून घ्या की त्यांनी केलेल्या रिसर्चचं फळ किती मिळतंय. तर आता 10 सेकंद दे कॅन रिटेन प्लाझ्मा इन द लॅब ओनली फॉर 10 सेकंद. 10 सेकंदात तो नष्ट होतोय. पण पूर्वी तो 1 सेकंद सुद्धा टिकत नव्हता. आता अजून किती वर्ष रिसर्च करावा लागेल की तो 1 तास टिकेल. जर तो 1 तास टिकला, 1 तास सोडा, तो 10 मिनिटं जरी टिकला तरी आपल्याला इतकं मोठं यश असेल हे मानव जातीचं, इतकं मोठं यश असेल की सूर्याच्या पृष्ठभागावर जे घडतं ते माणूस लॅबमध्ये तयार करून त्याचा अभ्यास करू शकतोय. एवढी मोठी रिसर्च लॅब आहे. या ठिकाणी 2 रिॲक्टर आहेत बरं का. या ठिकाणी किती रिॲक्टर आहेत? IPR मध्ये 2 रिॲक्टर आहेत. 2 रिॲक्टरचा अर्थ असा आहे 4-4, 5-5 मजली इमारत एवढं एक रिॲक्टर आहे बरं का. असे 2 रिॲक्टर आहेत. एका रिॲक्टरचं नाव आहे आदित्य, जे रिसेंट आहे, आताच फॉर्म केलेलं आणि बनवलेलं आहे. पण जे जुनं रिॲक्टर आहे त्याच्यामध्ये जपान आणि आय थिंक अजून एक देश आहे काहीतरी, त्यांचा पण खूप मोठा वाटा आहे. त्या रिॲक्टरचं नाव आहे टोकामॅक, ठीक आहे. तर भारताकडे प्लाझ्मा अवस्थेवर रिसर्च करण्यासाठी 2 प्रकारचे रिॲक्टर आहेत. पहिलं आहे रिॲक्टर न्यू रिसेंट आदित्य. आदित्य का नाव दिलं?
तर आदित्य हे सूर्याचं नाव आहे. मग सूर्याची अवस्था प्राप्त करायचा प्रयत्न भारताचा आहे आणि हे रिॲक्टर कम्प्लिटली भारताने तयार केलं आहे. याच्यात दुसऱ्या देशांची मदत नाही, कम्प्लिटली मेड इन इंडिया आहे. म्हणून हे आदित्य, कळलं. पण हे जे दुसरं हे खूप जुनं रिॲक्टर आहे, वेगवेगळ्या देशांनी मदत करून रिसर्च करून हे टोकोमॅक तयार केलेलं आहे. तुमच्यापैकी कुणीही MSc फिजिक्स करून MSc केमिस्ट्री करून या IPR मध्ये परीक्षा देऊन नोकरीला लागू शकतात. तिथे भरपूर तरुण रिसर्चर आहेत जे MSc फिजिक्स करून त्या ठिकाणी नोकरी सुद्धा करत असतात. कळलं. चलो आगे बढ़ते. तर चौथी अवस्था आपल्याला कळली प्लाझ्मा नावाची. बरं का, मी जे तुम्हाला शिकवत राहतो ते रॅन्डम शिकवत राहतो. बरं का, रॅन्डम म्हणजे काय, फ्लो असतो. एखादा टॉपिक सुरू होतो, त्याच्याबद्दल जे काही वाचलेलं असतं, जे काही माहिती मिळवलेली असते ती या डोक्यात आहे साठलेली. जसं आठवतं ते सगळं, माझी इच्छा असते की मला जे माहिती आहे ते सगळं माझ्या मुलांना कळावं, माझ्या विद्यार्थ्यांना कळावं. म्हणून मी जितकं माहिती तितकी तुम्हाला सगळी सांगत राहतो. नोट, वही, पेन अशी जवळ ठेवायची. इतके पॉइंट्स मिळतात की तुम्ही विचार पण नाही करणार. ठीक आहे. तर ही झाली चौथी अवस्था. मग आता अजून एक पाचवी पण अवस्था पदार्थाची सापडलेली. देयर इज अ फिफ्थ स्टेट ऑफ मॅटर. ठीक आहे. या अवस्थेला बोस आइन्स्टाईन कंडन्सेट असं म्हणतात. बोस आइन्स्टाईन कंडन्सेट. ठीक आहे. शॉर्टली याला BEC असं पण म्हणतात. BEC, बोस आइन्स्टाईन कंडन्सेट. ही अवस्था खूप रेअर आहे, दुर्मिळ आहे. इलेक्ट्रॉनिक सेपरेशनच्या बेसवर ही अवस्था आहे. तर ही जी अवस्था आहे बोस आइन्स्टाईन कंडन्सेट, ह्या अवस्थेचं सर्वात मोठं हे काय आहे की याचं नाव इतकं वैशिष्ट्यपूर्ण काय. याच्यात कोणीतरी बोस नावाचा माणूस आहे, याच्यात कोणीतरी आइन्स्टाईन नावाचा माणूस आहे. मग यांचा या नावाशी काही संबंध आहे का, तर ऑब्व्हियसली आहे, म्हणून त्यांची नावं दिलेली आहेत. आता अल्बर्ट आइन्स्टाईन, यू नो व्हेरी वेल. अल्बर्ट आइन्स्टाईन कोण होते, तर आजच्या युगातला सगळ्यात हुशार माणूस. कळलं का, अल्बर्ट आइन्स्टाईन. ठीक आहे. तर अल्बर्ट आइन्स्टाईन ज्या काळात हयात होते, तर मित्रांनो जेव्हा ते होते आइन्स्टाईन, तर जगामध्ये अशी एक पद्धत होती, प्रथा होती, जेव्हा आइन्स्टाईन जिवंत होते आणि विज्ञानामधला तो नियम बनलेला होता बेसिकली फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये, की कोणीही काहीही शोध लावला तर तो रिसर्च जर एकदा आइन्स्टाईनने बघून घेतला आणि त्याने त्याच्यावर स्टॅम्प मारून दिला की करेक्ट, येस खरं आहे, तर त्या शोधाला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त व्हायचं की अप्रूव्ड बाय आइन्स्टाईन. इमॅजिन करा काय बुद्धी असेल त्या माणसाची, काय काय वजन आहे त्या माणसाचं की त्याने हो म्हटलं की रिसर्च यस. कळलं का. तर तेव्हा असं झालं. ही गोष्ट आहे, वर्ष पण सांगतो तुम्हाला, 1930, 1930 मधली ही गोष्ट आहे. आणि 1930 मध्ये भारतात एक शास्त्रज्ञ होऊन गेले, ते पण खूप ग्रेट फिजिसिस्ट होते. त्यांचं नाव आहे सत्येंद्रनाथ बोस. त्यांचं नाव काय, सत्येंद्रनाथ बोस. तर हे जे सत्येंद्रनाथ बोस आहेत, यांनी या अवस्थेबद्दल रिसर्च केलंय. कधी, 1930 मध्ये, 1930 मध्ये. तर त्यांनी रिसर्च केल्यानंतर त्यांनी जो रिसर्च पेपर तयार केला, तो रिसर्च पेपर इंग्लिश भाषेत होता. तो पेपर त्यांनी पाठवला आइन्स्टाईन सरांना. आइन्स्टाईन सरांनी त्याच्यावर अभ्यास केला. अभ्यास करून विशेष त्यांना तर शोध इतका आवडला की त्यांनी तो पेपर जर्मन भाषेत सुद्धा ट्रान्सलेट केला, पब्लिश केला वेगवेगळ्या पेपर्समध्ये. आणि त्यांनी म्हटलं की भविष्यामध्ये, फ्युचरमध्ये शास्त्रज्ञांना पदार्थाची ही अवस्था नक्की सापडणार. कळलं का. आणि हुआ वैसाही. जवळपास म्हणजे नवीन पिढीचा तर तेव्हा जन्म पण नसेल, 2000च्या जवळपास जगात एक प्रयोग झाला. त्या प्रयोगाचं नाव आहे लार्ज हायड्रॉन कोलायडर. LHC नावाचा प्रयोग आहे. सगळ्यांनी याचा व्हिडिओ यूट्यूबवर जरूर बघा. ठीक आहे.
त्याची लिंक तुम्हाला पाठवून पण देईल मी, किंवा माझ्या व्हिडिओजमध्ये काही डिस्क्रिप्शनमध्ये मी ती तुम्हाला पाठवेल. तर लार्ज हायड्रॉन कोलायडर नावाचा जो भाग आहे, एक प्रयोग जगात झाला. स्वित्झर्लंड आणि फ्रान्सच्या आय थिंक तो बाउंड्रीवर झाला आहे. जमिनीच्या खाली एक 20-30 किलोमीटरचा बोगदा करून तिथे तो प्रयोग केला आणि तिथे पृथ्वीच्या निर्मितीची अवस्था निर्माण करून तो एक गॉड पार्टिकल शोधला गेला. गॉड पार्टिकल, ठीक आहे, देवकण म्हणतात त्याला आपण. तो गॉड पार्टिकल जेव्हा सापडला त्याचं नाव आहे बोसॉन. त्याला काय नाव दिलं? बोसॉन. पुन्हा कोण आले? बोस. तर या बोसॉनच्या नावावरून तो बोसॉन नाव दिलं गेलं आणि त्यात ही 5वी अवस्था सापडली. आता शास्त्रज्ञांना कळलं की याच्यावर तर रिसर्च ऑलरेडी केला होता आणि खरंच ते सापडलं. म्हणजे 2 लोकांनी जगाला 1930 मध्ये सांगून ठेवलं होतं. म्हणून ह्या अवस्थेला नाव दिलेलं आहे सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावामुळे बोस, अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या नावामुळे आइन्स्टाईन. बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट अशी ही पदार्थाची 5वी अवस्था, जी इलेक्ट्रॉनिक सेपरेशन, अगदी खूप दुर्मिळ अवस्था आहे, या लेवलवरती आहे. कळतंय? तर अशी 5वी अवस्था आपण आता बघितली आहे. आणि शास्त्रज्ञ रिकामे नाही बसत राव, भलता अभ्यास करतात. त्यांनी 6वी पण अवस्था शोधून काढलेली आहे आणि या 6व्या अवस्थेचं नाव आहे फर्मिओनिक कंडेन्सेट. 6th स्टेट ऑफ मॅटर, दॅट इज फर्मिओनिक कंडेन्सेट. फर्मिऑन्स किंवा काही आयन सेपरेशन बेस ही आहे. याच्यावर खूप रिसर्च सुरू आहे, वेगवेगळ्या लेव्हलला शास्त्रज्ञ याच्यावर काम करत आहेत. तर अशी 6th स्टेट ऑफ मॅटर फर्म आयोनिक कंडेन्सेट नावाची आपल्याला माहिती आहे. म्हणजे माझ्या लाडक्या मित्रांनो, आपण 3 अवस्था जुन्या, 3 अवस्था नव्या, 3 states of matter are the older states known as the solid, liquid and gas. 3 states of matter are the new states of matter. 3 अवस्था जुन्या आहेत, स्थायू, द्रव, वायू. 3 अवस्था नव्या आहेत. न्यू स्टेट्स आर प्लाझ्मा, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट अँड फर्मिओनिक कंडेन्सेट. 6 स्टेट ऑफ मॅटर आहेत, 3 जुन्या आहेत, 3 नव्या आहेत. ओके, यांच्यावर भरपूर रिसर्च सुरू आहे. जितकी माहिती मला होती तितकी मी तुम्हाला सांगून टाकली. नो इश्यू, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्या आजूबाजूला जे सबस्टन्सेस आहेत, कळतंय, ते स्टेट्स ऑफ मॅटर म्हणून ह्या पद्धतीने आपण अभ्यासू शकतो. पण हे सगळे ज्याच्यापासून बनले तो कोण आहे? तो आहे ॲटम. अतिशय स्मॉल, कळतंय. डाल्टन नावाच्या शास्त्रज्ञाने तो शोधून काढला. ठीक आहे, डाल्टन, जॉन डाल्टन. ठीक आहे. तर डाल्टनने त्याला कसा शोधला, कुठे सापडला, काय होत होतं, नेमकं सगळं विश्व त्याच्यावर कसं चालतं, त्याच्यात एवढी शक्ती कुठून आली की आपण त्याला ॲटम बॉम्ब असं म्हणतो. ये सब हम पढेंगे लेकिन इन टुमारोज लेक्चर. उद्याच्या सेशनमध्ये आपण ते सगळं बघणार आहेत. त्याच्यामुळे उद्याच्या सेशनसाठी सगळ्यांनी वेळ काढून ठेवा. उद्या भेटूया, ठीक आहे, 7 वाजता. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू.